श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 21 डिसेंबर बघा, मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। खरं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा विशेष महत्त्वाचा मानला जातो। बघा, प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीचे व्रत, वैकल्य, उपासना, पूजापाठ अशा अनेक शुभ आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी करत असतो। खरं तर मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीच्या सेवेला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व हे तुळशी मातेच्या सेवेला आहे आणि त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंच्याही सेवेला विशेष महत्त्व आहे। कारण ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मी। जर माता लक्ष्मीला तुम्हाला तुमच्या घरात स्थिर करायचं असेल तर तुम्हाला भगवान श्री विष्णूंच्या सेवा कराव्या लागतात। कारण ज्या घरात भगवान श्री विष्णूंची कृपा असते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशी मातेचा एक उपाय सांगणार आहे। हा एक उपाय केल्याने तुमचं नशीब बदलायला लागेल, तुमचं नशीब चमकायला लागेल। बघा, तुमच्या आळलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील। घरात, आयुष्यात जे दारिद्र्य आहे, जी गरिबी आहे, जी आर्थिक चणचण आहे, आर्थिक संकट आहे, या आर्थिक संकटातून तुमची मुक्तता होईल, आर्थिक चणचण कुठेतरी कमी होईल। तुमचे जे दिवस आहेत ते दिवस पालटायला लागतील। बघा, तुळस ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते, जिला भगवान श्री विष्णूंची सर्वात आवडीची गोष्ट म्हटली जाते। खरं तर आपल्या भगवान श्री विष्णूंपर्यंत डायरेक्ट स्वरूपात पोहोचणं शक्य नाही, त्यामुळे तुळस हे एक माध्यम आहे की तिच्या सेवा केल्याने आपल्या इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचल्या जातात। त्यामुळे तुळशी मातेच्या समोर आपल्याला ही एक वस्तू आजच्या गुरुवारी अर्पण करायची आहे, जी वस्तू अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील दारिद्र्याचा, संकटांचा आणि कितीही मोठी गरिबी असेल त्या गरिबीचा, विघ्नांचा, त्याचबरोबर कुठली बाधा असेल तर त्या बाधेचा क्षणात नाश होईल। बघा, गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित असतो आणि आज मार्गशीर्षातील गुरुवार आहे, त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू या दोघांच्या ज्या सेवा आहेत त्या झाल्याच पाहिजेत। हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती सायंकाळी प्रदोष समयी करायची आहे। 5:30 नंतर 9:30च्या तुम्ही कधीही केली तरीही चालेल, ठीक आहे। यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर एक सुंदर दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा जो आहे तो शक्यतो गोल वातीचा असावा। मातीची पंटी घ्या, स्टील, पितळेचा, चांदीचा किंवा मग कणकेचा बनवून घेतला तरीही चालेल। हा दिवा तुम्हाला तुळशी मातेच्या समोर सगळ्यात आधी प्रज्वलित करायचा आहे। बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे। घरात खूप दारिद्र्य असेल, घरामध्ये खूप गरिबी असेल, दारिद्र्य हटायचं नाव घेत नसेल किंवा गरिबी संपत नसेल तर तुम्हाला आज 1 किंवा अर्धा चमचाभर उसाचा रस तुळशी मातेला अर्पण करायचा आहे, ठीक आहे। मी सांगेन 99% ट्राय करा उसाचाच रस अर्पण करायचा। मात्र ज्यांच्याकडे उसाचा रस मिळणं पॉसिबल नाहीये त्यांनी काय करा, घरामध्ये जे दूध आहे ते दूध घ्या, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घाला आणि दूध आणि हळद जे आहे ते मिक्स करून हे जे तीर्थ होईल हे तुळशी मातेला अर्पण करा, ठीक आहे। हे अर्पण करून झालं की त्यानंतर तुम्हाला एक कापूर जाळायचा आहे। तुळशी मातेच्या समोर एक मातीची पंटी वगैरे घ्या, कापूर जाळा आणि त्याचा जो धूर आहे तो धूर तुम्हाला तुळशी मातेला दाखवा, आजूबाजूला दाखवा, म्हणजे नकारात्मकता, निगेटिव्हिटी त्या क्षणात पळून जाईल आणि जी पुढची सेवा कराल किंवा पुढची जी पूजा कराल त्याचं फळ आपल्याला त्वरित प्राप्त होईल, ठीक आहे। कापूर जाळला की त्यानंतर तुम्हाला एक कमळगट्ट्याचा मणी घ्यायचा आहे। तुमच्या घरामध्ये असेल तो घ्या, जर शक्य असेल दुकानातून जाऊन आणा तर दुकानातून जाऊन आणा। कमळगट्ट्याचा एक मणी घ्यायचा आहे। कमळगट्ट्याचा मणी नसेल तर कवडी घ्या। आता कवडी पण नसेल, पिवळी किंवा सफेद रंगाची कवडी बघा असते ती घ्या, ती पण नसेल तर मग 1 रुपयाचं एक नाणं घ्या। सगळ्यात आधी सांगते, एकतर कमळगट्ट्याचा मणी घ्या, एकतर कवडी घ्या किंवा 1 रुपयाचं एक नाणं घ्या, ठीक आहे। सगळ्यात आधी तुळशी मातेच्या समोर तुम्हाला थोडंसं अगदी 2-4 थेंब पाणी घालायचं आहे आणि तिथली जागा थोडीशी सारवायची आहे। म्हणजे आपण कुठेही बघा, जेव्हा शेतात किंवा कुठे पूजेला जातो, वडाच्या खाली पूजेला जातो, तेव्हा तिथली जागा कशी आपण हाताने सारवतो, म्हणजे तिथली माती जी आहे ती हाताने आपण सारून घेतो आणि तिथे चौक काढतो। सेम त्याच पद्धतीने थोडंसं पाणी घालायचं आहे, तिथली जी जागा आहे अगदी थोडीशी तुम्हाला अशी गोल करायची आहे, म्हणजे थोडीशी अशी सारवायची पाण्याने तुम्हाला व्यवस्थित। त्यानंतर या चौकावरती तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे
ठीक आहे. हळद कुंकू अर्पण करून झालं की मग त्यावरती तुम्हाला हा कमळगट्टा मणी किंवा कवडी किंवा जर 1 रुपयाचं नाणं घेतलं असेल तर ते नाणं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या नाण्यावरती किंवा या कमळगट्ट्याच्या मणीवरती जे काही तुम्ही घेतलं असेल तर त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचंय, थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर हळद कुंकू अक्षता वगैरे अर्पण करून झाल्या की बाजूला लावलेला जो दिवा आहे तो दिवा तुम्हाला त्या मण्याला किंवा त्या पैशांना तुम्हाला ओवाळायचा आहे. अगरबत्ती जी बाजूला लावलेली आहे ती अगरबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे. धूप दीप हे सर्व तुम्हाला त्या मण्याला तिथे अर्पण करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे करून झालं की त्यानंतर एका वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे. ठीक आहे. ही हळद घेतल्यानंतर तुम्हाला 21 वेळा ती जी हळद आहे ती या 2 बोटांमध्ये अंगठा आणि करंगळीच्या शेजारचं हे अनामिकाचे बोट आहे ह्या 2 बोटांनी तुम्हाला चिमूटभर हळद जी आहे ती तुम्हाला त्या मण्यावरती किंवा जर तुम्ही कवडी घेतली असेल कवडीवरती 1 रुपयाचं नाणं घेतलं असेल तर त्या नाण्यावरती तुम्हाला अर्पण करायचंय. प्रत्येक वेळी अर्पण करत असताना तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनाम किंवा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचंय. विष्णू सहस्त्रनाम म्हणा किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणा, दोघांपैकी काही म्हटलं तरी चालेल. फक्त 21 वेळा हे चिमटीने अर्पण करत असताना तेवढ्या याच्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते तुमचं झालं पाहिजे. ठीक आहे. हे अर्पण करून झालं की त्यानंतर तुम्ही ती जी तुळस माता आहे त्या तुळशी मातेला तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जागा नसेल तर स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुळशी मातेच्या समोर लावलेला जो दिवा आहे तो रात्रभर तुम्हाला पेटताच ठेवायचा आहे. शक्यतो हा जो दिवा आहे तो रात्रभर पेटता ठेवा. आता बाहेर जर तुळस असेल, समजा घरामध्ये असेल, गॅलरीत वगैरे असेल तर पेटता राहू शकतो दिवा, पण जर बाहेर असेल तर इम्पॉसिबल आहे. पण कमीत कमी 2 ते 4 तास तरी जो दिवा आहे तो पेटता ठेवा. जोपर्यंत तुम्ही झोपत नाही आहात किंवा जागे आहात तोपर्यंत जाऊन बघत राहा दिवा प्रज्वलित आहे का. समजा विझला तर मॅचेस लावून पुन्हा दिवा प्रज्वलित करा. पण रात्रभर नाही जमलं तरी रात्रीपर्यंत झोपेपर्यंत तरी हा जो दिवा आहे तो तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल, तर त्यानंतर जो कमळगट्ट्याचा मणी किंवा कवडी किंवा 1 रुपयाचं नाणं जे तुम्ही तिथे ठेवलं होतं ते तिथून तुम्हाला उचलायचंय. तुळशी मातेच्या समोरून ते नाणं अभिमंत्रित केलेलं जे नाणं आहे ते तुम्हाला उचलायचं आहे. एका लाल फडक्यामध्ये तुम्हाला ते बांधायचं आहे आणि हे नाणं किंवा कवडी कमळगट्ट्याचा मणी हा तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचा आहे. सोबतही ठेवू शकतात, तिजोरीतही ठेवू शकतात, देवघरातही ठेवू शकतात किंवा व्यवसायाचं ठिकाण असेल तर तिथल्या गल्ल्यातही तुम्ही ठेवू शकतात. बघा, ही एक वस्तू तुम्हाला आयुष्यभर साथ देईल. घरातील नकारात्मकता, दारिद्र्य क्षणात या सगळ्याच वाईट शक्तींचा नाश होईल. खरं तर कवडी असेल, कमळगट्ट्याचा मणी असेल किंवा 1 रुपयाचं नाणं असेल हे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि माता लक्ष्मी स्वरूप समजून यांचं पूजन केलं जातं. जेव्हा तुम्ही आजच्या म्हणजे गुरुवारी आज सायंकाळी प्रदोष समयी जेव्हा ह्या वस्तू ज्या आहेत त्या तुळशी मातेच्या समोर अभिमंत्रित कराल तेव्हा माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यामुळे तुमच्या इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतील. घरामध्ये कितीही गरिबी असेल तर गरिबी तुमची कमी व्हायला लागेल. बघा, हा उपाय केल्यानंतर अगदी 7-8 दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. आता 4 पैसे टिकत आहेत, पैसा पुरत आहे आणि पैसा उरतही आहे हे तुमच्या लक्षात येईल. जिथे काही होतच नव्हतं, पैशांचे मार्ग खुलेच होत नव्हते, तिथे आता पैशांचे सर्व मार्ग जे आहेत ते खुले व्हायला लागलेले आहेत. कुठून का होईना पण घरामध्ये पैसा यायला लागला हे तुमचं तुम्हाला कळायला लागेल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील बऱ्याचशा आर्थिक चणचणी कमी करेल. प्रत्येकाला सांगेल की आवर्जून हा उपाय करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.